ओबीसी मधून आरक्षण घेणारच असा ठाम मुद्द्यावरती मराठा नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत। मात्र त्यांच्या सोबत त्यांचे लाखो कार्यकर्ते मुंबईमध्ये ठाम मांडलेले आहेत। त्यांना सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळे आमदार खासदार येत आहेत। माझ्यासोबत आता कैलास पाटील आमदार आहेत, शिवसेनेचे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। सर, पहिलं बोला काय मुद्दा आपला असेल, आरक्षण नेमकी कसं आणि काय मुद्द्यावरती भेटेल? खरं तर हा 2 वर्षापासून आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर लढला जातो। त्याआधीही मुंबईला मोर्चा आला होता। वाशीमध्ये या मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज साक्षीने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि परत पाठवलं होतं। त्यावेळेस गुलाल उधळून हा समाज परत गेला होता, आमचा समाज परत गेला होता। त्यावेळेस आरक्षण मिळाल्याची भावना सगळ्यांमध्ये होती, आपल्याला कुठं न्याय मिळाला अशी भावना झाली होती आणि त्यावेळेस सरकारचं सगळ्यांनीच अभिनंदन केलं। परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसं लक्षात आलं, समाजाच्या लक्षात आलं, मनोजांच्या लक्षात आलं की आपली सरकारनं फसवणूक केलेली आहे। त्यामुळे त्यावेळेस जी आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करून घेण्यासाठी मे महिन्यामध्ये मनोजांनी जाहीर केले की मी मुंबईला 29 ऑगस्टला येणार आहे। त्यानंतर सुद्धा सरकारच्या वतीने काहीच केलं गेलं नाही आणि सरकार आज ही 3रा दिवस आहे, अजूनही सरकारच्या माध्यमातून कुणी अधिकृत व्यक्ती मनोजांना भेटण्यासाठी किंवा आज 3रा दिवस आहे, आज मनोजांची तब्येत प्रत्येक क्षणाला बिघडत चाललेली आहे। अशा वेळेस मराठा समाजाचा प्रक्षोभ होण्याच्या पूर्वी हे आंदोलन मिटवणं सरकारी जबाबदारी होती, त्यांना दिलेले शब्द पूर्ण करणं ही सरकारी जबाबदारी होती आणि सरकार तसं करताना दिसत नाही। नक्कीच मराठा आणि कुणबीकरण करता येईल का आणि तिला सरसकट आरक्षण मिळेल का, याच्या बाबतीत आपली भूमिका काय आणि आपल्या पक्षाची भूमिका काय, त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? मी माझ्या भूमिकेबद्दल बोलतो की मराठवाडा आमचा आधी हैदराबाद स्टेटमध्ये होता आणि हैदराबाद संस्थांमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करावं। हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे, त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू झालं तर निश्चितच आमच्या समाजाला मराठवाड्यातला न्याय मिळेल अशी भावना आमची सगळ्यांचीच आहे। ह्या चक्रव्यूह मध्ये काल शरदचंद्र पवार साहेब यांनी याच्यामध्ये उडी मारलेली आहे। जर आरक्षण जर पाहिजे असेल तर तामिळनाडू पॅटर्न प्रमाणे तुम्हाला आरक्षण मिळेल, त्याच्याबद्दल सर आपण काय बोलाल? नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण केलेलं आहे आणि आजपर्यंत 130 वेळा दुरुस्ती झालेली आहेत आणि ही दुरुस्ती जर 50% मर्यादेवर आणायची असेल तर ही दुरुस्ती निश्चितच करावी लागेल आणि 50 म्हणून तर समाज 50% आतलं आरक्षण मागतोय, कारण संविधान दुरुस्त झालेलं ना। आजपर्यंत 2 वेळा जे आरक्षण दिलं गेलं हे 50% मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळं ते उद्या कुणीही न्यायालयात जर त्याला चॅलेंज केलं ते रद्द होतं। त्यामुळे हे समाजाला 2 वेळा जो अनुभव आलेला आहे त्यामुळे समाजाची मागणी आहे की 50% आत द्यावी। सध्या सरकार सकारात्मक आहे का? आपल्याला काय वाटतं, सरकारकडून अजूनपर्यंत कुठली भूमिका घेण्यात आलेली आहे का? सरकार अद्यापर्यंत सरकारच्या वतीनं कुणीही या ठिकाणी आलेलं नाही, त्यामुळे सरकार सकारात्मक आहे का कसं, सरकार चर्चाच आजपर्यंत केलेली दिसत नाही। आज म्हणजे तुमच्या माध्यमातून दिसतंय किंवा मी 3 दिवसापासून लक्ष ठेवून आहे की सरकारच्या वतीनं अधिकृतरित्या कुणीही म्हणून जाणं भेटायला आलेलं नाही। त्यामुळे सरकार सकारात्मक आहे का नाही हे सरकारला तुम्ही विचारावं लागेल। सर, सध्या मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरू आहे। आज रविवार आहे आणि उद्यापासून सोमवार आहे, सकाळी शाळा कॉलेजेस सुरू होणार आहे आणि इथे जी चाकरमानी आहे त्यांना मोठा ह्या ट्रॅफिकचा त्रास होत आहे। सर, त्याच्याबद्दल असं काय सांगाल? इथं जवळपास जे हॉस्पिटल आहे, खूप महत्वाचं हॉस्पिटल आहे, मुंबईचं सर्वात मोठं हॉस्पिटल, सायन आहे, केईएम आहे, रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होते। सर, त्याच्याबद्दल काय बोला? सरकार अजून किती दिवस मराठा समाजांना भेटीस जाणार? मुंबईतल्या चाकरमान्यांना किंवा कुठल्याही रुग्णाला त्रास व्हावा अशी मराठा समाजाची अजिबात भावना नाही आणि तुम्हाला इथे लाखोच्या संख्येने जे मराठा समाज दिसतोय। आज आमच्याकडे गौरीचं आगमन होते, उद्या लक्ष्मीचा महत्वाचा सण आहे, सण सोडून सगळे इथं आलेत, कोण काय हाऊस म्हणून आलेलं नाही किंवा कोण फिरायला आलेलं नाही, स्वतःच्या न्याय हक्क मागण्यासाठी इथं आलेलं आहे। त्यामुळे सरकारनं जर तोडगा आधीच काढला असता तर ही वेळ सणासुदीच्या दिवसात इथं येऊन फिरायची, कोणाला पावसा पाण्यात एवढं सगळ्या गैरसोयी असताना सरकार लोकांना वेळ आली असती का? त्यामुळे सरकारनं दुर्लक्ष केलं, सरकारने वेळीच याबाबत निर्णय न घेतल्यामुळे ही वेळ आलेली आहे। सर, एकीकडे सरकार म्हणते का आम्ही 10% आरक्षण दिलेलं आहे, मात्र पाटील आहे जे मराठा समाज आहे नेते जरांगे पाटील ते म्हणतात हे असं आरक्षण नको, हे कोर्टात टिकेल की नाही याच्यावरती एक भावना व्यक्त केली जाते, त्याच्याबद्दल काय बोलायचं? ही भावना नाही, तुम्हाला जे सांगितलं की आधीच 2 वेळा आरक्षण कोर्टात न्यायालयाच्या माध्यमातून रद्द झालं। 50% पेक्षा जास्त मर्यादा ओलांडली, 50%ची मर्यादेची अटच हे दुरुस्तीच केलेली नाही
50% मर्यादा आजच्या परिस्थितीला 50% मर्यादा आहे आणि ती 50% मर्यादा पूर्ण झाली 50% पुढचं आरक्षण टिकणार कसं आहे हे सरकारनं सांगावं ना. म्हणजे जरांगीदारांचं म्हणणं आहे किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की 50% पुढचं आरक्षण संविधान आताच्या तरतुदीनुसार टिकू शकत नाही म्हणूनच हे 50% आतलं आरक्षण मागतात ना. कालपासून मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होते. आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसात कुठला कोणी आले का मंत्रिमंडळाकडून? मला मागाशी तेच सांगितलं की 3 दिवसात मंत्रिमंडळ समितीमध्ये 10-10 मंत्री आहेत. त्यापैकी अध्यक्ष असेल किंवा कुठलाही सदस्य आजपर्यंत आझाद मैदानावर आलेला दिसला नाही. मला तर दिसला नाही, तुम्हाला दिसला असं सांगा. किती दिवस चालेल अजूनपर्यंत? अजून किती दिवस याच्यावरती काय सरकार काय निर्णय घेणार आहे का? त्याच्याबद्दल आपली लिगल टीम काय करते? काय सरकारच्या इच्छेवर अवलंबून आहे. सरकारनं ठरवलं तर 10 मिनिटात विषय मिटू शकतो. पण सरकारची इच्छाशक्ती किती आहे? याआधी एक मी इंटरव्ह्यू बघितला होता ज्यावेळेस आजचे मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्याची इच्छा असेल तर लगेच काही होऊ शकतं. मग आज इच्छा नाही का त्यांची? काल एका मुलाखतीमध्ये राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे जर सरसकट जर आरक्षण मिळत असेल, जर येणाऱ्या जर भविष्यात जर ठाकरे सरकार किंवा राष्ट्रवादी सरकार आलं, त्यांनी जर असं लिहून दिलं तर नक्की मी ठाम मध्ये बोलल का तुम्ही जे बोलाल मी करायला तयार आहे. प्रश्न तुमचा प्रश्न बघा, जर भविष्यात जर ठाकरे सरकार किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांची सरकार आलं तर त्यांनी जर आम्हाला लिहून त्यांनी जर ठाकरे यांना मराठा समाजाला लिहून दिलं का आज सरकारमध्ये कोण? आज सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये कोण बसलेला आहे? निर्णय घ्यायचे अधिकार विरोधी पक्षाच्या नेत्याला आहेत का सरकारमध्ये बसलेल्या असतात? आपल्या संविधानाने अधिकार दिलेच. सरकारनं संविधानाने अधिकार कोणाला दिले? सरकार नावाची यंत्रणा जी आहे, जो बहुमताचा पक्ष असतो त्याला सरकार बनवणं. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून मिरवायला चालतं आणि आरक्षण द्यायचं म्हणलं की तुम्ही विरोधी पक्षाकडे बोट दाखवता. ही कुठली दुहेरी नीती तुमची? कुठेतरी फसवणूक होते का सर? फसवणूक झालेली आहे म्हणून समाज इथं आलेला आहे. वाशीला समाजाची फसवणूक झाली. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन जो शब्द दिला होता तो शब्द फिरवला गेला आणि ती फसवणूक झाल्याची भावना आली म्हणूनच इथपर्यंत समाज आज तिसरा दिवस मरून जायचं उपोषण चालू. नक्कीच कुठेतरी समाजाची फसवणूक झालेला आहे असं दिसण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी धीरज घोलक, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.